राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. मतदारांच्या हक्काच्या रक्षणासाठी काँग्रेस सज्ज. पनवेलमध्ये SIR BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा आणि विशेष पुनरीक्षण SIR मोहिमेबाबत बूथस्तरीय कार्यकर्त्यांना सक्षम करण्याच्या आदेशाने पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर श्रुती म्हात्रे यांच्या आयोजनातून शनिवार दिनांक 27 जून रोजी अध्यक्ष क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत SIR BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच डॉक्टर झिशान सिद्दीकी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. SIR BLA-2 शिबिराचे मार्गदर्शक वक्ते ॲडव्होकेट अरविंद कुमार त्रिवेदी यांनी मतदार नोंदणी, नाव पडताळणी, आवश्यक कागदपत्रे आणि मतदारांचे अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक हरेश केनी, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका लीना कातकरी, माजी नगरसेविका शशिकला सिंग, चेतन म्हात्रे, अजय कापरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर श्रुतीताई म्हात्रे यांनी प्रत्येक बूथवर सक्षम BLA-2 यंत्रणा उभी करून एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी घराघरात जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे असा निर्धार व्यक्त करत उपस्थितांनी आगामी काळात मतदार जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष भारतीय नागरिकांचा मताचा अधिकार काढून घेण्याचं एक षडयंत्र आखत आहे. त्याचा कुठलाही परिणाम भारतीय मतदारावर होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात, हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये पनवेल शहरामध्ये मतदार यादीमधून एकाही वैध नागरिकांचं नाव वगळलं जाणार नाही. तसं होत असेल तर काँग्रेस पक्ष ते थांबवेल आणि नवीन मतदाराची नाव नोंदणी होईल आणि मतदार यादीमधून वैध मतदाराचं नाव वगळलं जाणार नाही. एकही बोगस मतदार आम्ही नोंदवू देणार नाही, वैध मतदार आम्ही काढू देणार नाही असा पण करून पनवेल शहर काँग्रेसच्या वतीनं इथल्या जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या SIR प्रक्रियेची मोहीम चालू आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथ लेवलला जी मतदार यादी आहे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली आहे, ज्याला आम्ही BLA-2 असं नाव दिलेलं आहे. हे BLA-2 मंडळी मतदार यादीमध्ये जी काही कागदपत्रं लागतील, मतदारांच्या नावाच्या संबंधानं ज्या काही त्रुटी उद्भवतील, सरकारी अधिकाऱ्यांना मदत करतील, नागरिकांना मदत करतील आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी, निपक्षपातीपणे निवडणुका होण्यासाठी मतदार यादीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष उभा असेल. त्याच्यासाठी प्रशिक्षण म्हणून कार्यकर्त्यांसाठीचा आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. प्रशिक्षण शिबिराचं आजचं जे आयोजन राहिलं, एकूणच भविष्य काळात याची काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे फायदा आहे? काँग्रेस पक्ष याच्याकडे फायदा आणि तोटा या संकुचित दृष्टिकोनातून बघत नाही. काँग्रेस पक्ष या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे, लोकशाहीची पाया घालणारा काँग्रेस पक्ष आहे, संविधान आणणारा काँग्रेस पक्ष आहे. संविधानानं भारतीय नागरिकांना मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकार टिकला तर लोकशाही टिकेल. यांनी जे मत व्यक्त केलं का महापालिकेत विरोधकांना आवाज दाबण्याचं काम केलं जातं, एकूणच कशा प्रकारे पाहत आहे? केणीजींनी आणि आता आमचे प्रवक्ते यांनी जे मत व्यक्त केलं, आपण पाहत असाल की पनवेलच नाही तर भारतभर आज आमचे राहुलजी गांधी हे संसदेत जेव्हा प्रश्न मांडत असतात त्यांचा आवाज बंद केला जातो. आपण सर्वसामान्य आहोत, नगरसेवक आहोत आणि आपले आवाज जर बंद पाडत असतील तर त्या ठिकाणी ही लोकशाही कुठेतरी धोक्यात येत आहे. हुकुमशाहीकडे भाजपची वाटचाल आहे आणि हे आपल्याला वेळोवेळी निवडणुका आणि विविध घटनांमधून आपल्याला दिसत राहतं. त्यासाठी मला असं वाटत नाही की पनवेलमध्ये काही नवं आहे. पनवेलमध्ये तर प्रस्थापितांचं राज्य आहे आणि आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधातली आहे. राहिलेलं प्रशिक्षण शिबिर आणि भविष्यात काँग्रेसची कशा प्रकारची वाटचाल असेल, काय आजचा अनुभव काय? आज ह्या ठिकाणी जे आम्ही BLA प्रशिक्षण शिबिर जे आयोजित केलं
तर याला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त की गेल्या 8 दिवसच आम्हाला वेळ भेटला आहे श्रुती मॅडम अध्यक्ष झाल्याच्यानंतर. आणि बहुतांश जे BLA आहेत ते पूर्णपणे नव्याने जोडले गेलेले आहेत पक्षासोबत. तर ह्या 8 दिवसामध्ये श्रुती मॅडमने जे करून दाखवलं की नवीन BLA जोडले गेले पक्षासोबत. आणि पक्षाची भविष्याची वाटचालीबद्दल म्हणायचं म्हटलं तर देशातील जे ज्येष्ठ नेते आहेत राहुल गांधी किंवा महाराष्ट्रातील हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वात हा पक्ष बळकट होत चाललेला आहे. आणि स्थानिक लेवलला म्हटलं तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते हा पक्ष अधिक कसा मजबूत होईल, कारण की आमची जबाबदारी आहे की आम्ही घरापर्यंत पोहोचावं. यासाठी श्रुतीताईंनी एक अभियान राबवलेलं आहे, हर घर काँग्रेस. ह्या BLAच्या माध्यमातून म्हणा किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून म्हणा आम्ही पनवेल मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत Silent राहायला सांगा सर्वांना. पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.